टाळ्यांच्या गजरात आपण या सत्काराला उत्तर देऊया. सुनील खंडागळे RTO कार्यालय यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण फक्त 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. संगीता वहिनी ह्या माझ्या आत्याच्या मुलगी आहेत. मी एक त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे आणि मी काय बोलणार होतो काही गोष्टी, परंतु वेळेअभावी आणि एक छोटी चकुरी जेव्हा बोलली इथे की त्यांच्यापासून ती प्रेरणा घेते. आणि राजूरकर सर जे बोलले आता की बाबासाहेबांमुळे शिक्षण किंवा बाबासाहेबांमुळे आपल्याला सगळं काही शिक्षणाचं महत्त्व पटलंय, तर त्या निमित्तानं काही न बोलता मी त्यांच्यावर काही कवितामय ओळी लिहिलेल्या होत्या. त्या मुलीने जशी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि बाबासाहेबांमुळे शिक्षणाचं महत्त्व कळलं, तर ते कवितेच्या स्वरूपात मांडतो. जे काही त्यांचं वर्णन आहे, सर्वांनी त्यांचं वर्णन खूप छानपैकी केलं आहे. वंचित घटकांना त्यांनी शिक्षण वगैरे सुविधा पुरवल्या. तर मी फक्त कवितेच्या स्वरूपात हे आपल्या पुढे मांडतो. त्याला मी हेडिंग दिलं आहे, त्यांचं नाव आहे प्रकाश. ॲक्च्युली त्यांच्यावर एक लेख पण लिहिला आहे मी, प्रकाशाला कसं बांधू. प्रकाश हे लाईट आहे. लाईट म्हणजे ह्या प्रकाशाला आपल्याला बांधून ठेवता येत नाही आहे. मगाच्या सरांनी पण सांगितलं लाईट गेल्यानंतर, काळे सरांनी, की प्रकाश हा अंधाराला चिरून निघतो तो प्रकाश असतो, अंधार मिटवतो तो प्रकाश असतो. तर या कवितेचं मी शीर्षक दिलंय प्रकाशमय प्रेरणा. त्यांच्यापासून प्रेरणा कशी मिळते. रणांगण होते अशिक्षित गरिबीच्या वाळवंटाचे, रणांगण होते अशिक्षित गरिबीच्या वाळवंटाचे, स्वप्न उरी एकच जिद्दीचे आणि हे युद्ध जिंकण्याचे, ध्येयापायी अस्मित आकाशात उंच उडण्याचे, सोबतीला प्रवासाला फक्त शिक्षण रूपी एक होडी, सोबतीला प्रवासाला फक्त एक शिक्षण रूपी होडी, घेतली निश्चयाने खवळलेल्या त्या समुद्रात खोल उडी, घेतली निश्चयाने खवळलेल्या त्या समुद्रात खोल उडी, ठरवले आता करायची आत्मविश्वासाची दोस्ती, ठरवले आता करायची आत्मविश्वासाची दोस्ती, थांबायचे नाही आता जरी करावी लागली संकटाशी कुस्ती, थांबायचे नाही आता जरी करावी लागली संकटाशी कुस्ती. किती दिवस असे गरिबीत अज्ञानात मरणाच्या भीतीत जगायचे, किती दिवस असे गरिबीत अज्ञानात मरणाच्या भीतीत जगायचे, उगीच ते भेदभावाच्या लाटांना घाबरायचे, उगीच ते भेदभावाच्या लाटांना घाबरायचे. ठरविले शिक्षणाच्या एककाने, एकक म्हणजे आपण युनिट, ओके, ठरविले शिक्षणाच्या एककाने समुद्राची खोली मोजायची, ठरविले. मी DHMS करण्यासाठी औरंगाबादला भगवान होमिओपॅथिक कॉलेजमध्ये आलो होतो. माझी पण सरासारखीच परिस्थिती असल्यामुळं मला राहायची पंचायत होती. त्यावेळेस मी आंबेडकर नगरमध्ये त्यांचे मोठे बंधू यांच्याकडेच राहिलो. त्यावेळेस सर 4थी किंवा 5वीला होते. त्यानंतर योगायोगाची गोष्ट असं की आमचे वडील लिंबाजी ढाकणे यांना नातेसंबंध जुळवण्याचा फार छंद होता किंवा ती एक त्यांना एक कला होती. सांगायची गोष्ट म्हणजे प्रकाश सोनवणे सरांचे मोठे बंधू जे वारले त्यांची सोयरीकसुद्धा आमच्या वडिलांनी केली. त्यानंतर प्रकाश सोनवणे सर आणि आता ज्या संगीता मॅडम आहे यांची सोयरीकसुद्धा आमच्या वडिलांनीच केली. त्याच्यानंतर त्यांच्या बहीण ज्या आता इथं बसलेले आहेत, जे त्यांचे मिस्टर आता मागच्या वर्षी वारले गायकवाड साहेब PSI, त्यांचीसुद्धा सोयरीक आमच्या वडिलांनीच केली. आणि ह्या कुटुंबातलं संघर्षातून जे काही आज सोहळा पाहायला मिळतो तर अभिमान वाटतो की त्यांच्या या संघर्षामधून जी कोणी यायचो ना मला घरी भाकरी भेटत नव्हतं. भाकरी खायच्या तर घरी पीठ नसेल तर मग काय होतो नाही. सर्वांचं हार्दिक स्वागत करतो.
आपण सर्वांच्या सहित या सोहळ्याचे ओके समोर सगळे इथे बघा समोर चलो ओके बोधी गायचा मी शीतल शीतल बोधी गायचा मी शीतल शीतल वारा बोधी गायचा मी शीतल शीतल वारा प्यारा सारा करुणा गंध तेरा सारा करुणा गंध तेरा कृपया आपण जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये ही विनंती या ठिकाणी करून यानंतरचं एक प्रतिक्रिया आणि तथा नगरसेविका भारतीताई सोनवणे चौधरी या सोनवणे थांबायचे समोर सर्व्हिस रोजी या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश सोनवणे गौरव समितीच्या वतीने माझा हा विशेष असा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर शेखर मगर संपादित वंचिताचा नांदेड या गौरवग्रंथाचं विमोचन झालं. या कार्यक्रमाला महामहिम राजस्थानचे राज्यपाल बागडे नाना हे प्रमुख उपस्थिती त्यांची होती. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर ओबीसी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आणि या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर समीरजी राजूरकर सर, त्याचबरोबर शिक्षक आमदार सन्माननीय काळेसाहेब यांची विशेष उपस्थिती होती आणि त्यांनी आज माझं भरभरून कौतुक केलं. त्याच्या मागचं जे काही हिरो म्हणतो आपण, ते हिरो म्हणजे माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर शेखर मगर सर. त्यांनी लक्षात घेतलं आणि सांगितलं की बा आपल्याला प्रकाश सोनवणेचं जे काही आहे ते एकत्रित बांधायचं आणि ते बांधण्याचं काम आमचे सचिव एकनाथ पाखरे,
नियोजन अधिकारी कांबळेजी त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळंच हा गौरव ग्रंथ आज इथे निर्माण झाला, तयार झाला आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक आणि गुण व्यक्त करतो, कारण ते माझे सहकारीच असल्यामुळं त्यांच्यावर सदैव